Hello everyone, I am NR Varule Vasantra Naik Arts Commerce Science College Shahada. We will discuss about analytical chemistry CH505, and in last lecture we have studied principle of plasma emission spectroscopy and energy level for electron diagram. Today we will discuss about inductive coupled plasma sources, that is ICP source. आपल्याला या आय सी पी सोर्समध्ये कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग बघायचं आहे. तर कन्स्ट्रक्शन आहे पहिला आहे की आय सी पी टॉर्च कन्सिस्ट ऑफ आर्गॉन गॅस विच इज ऑलो टू पास अँड सर्क्युलेट थ्रू द डिस्चार्ज ट्यूब. जे आय सी पी टॉर्च असेल तर ते ऑर्गॉन गॅसला कन्सिस्ट असते, म्हणजेच विच इज ऑलो टू पास. जे ऑर्गॉन गॅस असेल तर ती कुठे पास होते किंवा मग कुठे सर्क्युलेट होते, तर डिस्चार्ज ट्यूबकडे ते सर्क्युलेट होत असते. आता डिस्चार्ज ट्यूब म्हणजे काय, तर द गॅस मॉलिक्यूल इमिट लाईट. A tube is containing charged electrode and filled with the gas in which ionization is induced by an electric field, and the gas molecule emit the light as they return to the ग्राउंड स्टेट. म्हणजे जेव्हा गॅस मॉलिक्यूल इमिट होतील लाईटकडे, तेव्हा ते लाईट रिटर्न होऊन कुठं जाणार आहेत, मग ग्राउंड स्टेटकडे जाणार आहेत. त्यालाच काय म्हणतात, मग डिस्चार्ज ट्यूब असं म्हणतात. नेक्स्ट आहे द डिस्चार्ज ट्यूब इज प्रोव्हाइडेड विथ द लोड कॉईल. आता जेव्हा डिस्चार्ज ट्यूब ही प्रोव्हाइड कोणाला होते, लोड कॉईलला होते. लोड कॉईल म्हणजेच काय, द लोड कॉईल इज अ इंडक्टर अँड दॅट इन्सर्टेड इन टू द इलेक्ट्रिक करंट टू द इन्क्रीज द इंडक्शन. म्हणजे जेव्हा इंडक्टर इन्सर्ट होतो इलेक्ट्रॉनिक सर्किटकडे, तेव्हा इंडक्शन काय होतं, मग इन्क्रीज होतं. त्याला काय म्हणतात, लोड कॉईल असं म्हणतात. मग याचे 4 डिफरंट झोन्स आहे. डिस्चार्ज ट्यूब प्रोव्हाइडेड लोड कॉईलला 4 डिफरंट झोन्स असतात. तर पहिला झोन आहे नॉर्मल ॲनालिटिकल, त्यालाच कॅपिटल एन कॅपिटल जेड असं म्हणतात. दुसरा झोन आहे नॉर्मल रेडिएशन, त्याला शॉर्टमध्ये 17 असं म्हणतात. तिसरा झोन आहे इंडक्शन रिजन, त्यालाच कॅपिटल आय आणि कॅपिटल आर असं म्हणतात. चौथा झोन आहे प्री हिटिंग झोन, कॅपिटल पी आणि कॅपिटल जेड. अशा प्रकारे 4 डिफरंट झोन्स आहे या प्लाझ्मा रिजनमध्ये. डिस्चार्ज ट्यूब जेव्हा प्रोव्हाइड होतो लोड कॉईलमध्ये, तेव्हा या 4 झोनचा उपयोग केला जातो. नेक्स्ट आहे पॉईंट, लिक्विड सॅम्पल आर नेब्युलाइज्ड इन टू अँड अवेरसम. अवेरसम हे इथे मिस्टेक झाली आहे, इथं आहे एरिओसोल. सॉरी, लिक्विड सॅम्पल आर नेब्युलाइज्ड इन टू अँड एरिओसोल अँड अ फाईन मिस्ट ऑफ सॅम्पल ड्रॉपलेट इज इंड्यूस्ड इन टू आय सी पी. या आय सी पी जेव्हा इंट्रोड्यूस होतो फाईन मिस्ट ऑफ सॅम्पल ड्रॉपलेट. आता मिस्ट म्हणजे काय, द क्लाउड मेड अप ऑफ व्हेरी स्मॉल ड्रॉपलेट ऑफ वॉटर इन द एअर अँड जस्ट अबाव द ग्राउंड स्टेट. म्हणजे एखाद्या जमिनीला किंचित असा वर लहान बनलेला अडथळा आणणारा ढग किंवा मग धुके, याला काय म्हणतात, मिस्ट म्हणतात. म्हणजे स्मॉल ड्रॉपलेट ऑफ वॉटर. म्हणजे जेव्हा लिक्विड सॅम्पल नेब्युलाइज काय करतं, मग वॉटर काय करतं, सॅम्पल काय करतात, सक करतं. मग जेव्हा लिक्विड सॅम्पल नेब्युलायझर जेव्हा स्मॉल ड्रॉपलेट असतील एरिओसोलमध्ये, तेव्हा आय सी पी काय करेल, इंट्रोड्यूस करेल कोणाला, त्या लिक्विड सॅम्पलला. मग बघा या डायग्राममध्ये दिलेलं आहे की पहिलं हे काय आहे, प्लाझ्मा टेल आहे. वरची जी काय प्लाझ्मा टेल आहे आय सी पी झोनमधलं. आणि या आय सी पी झोनला हे जे दोन तुम्हाला इकडच्या साईडला आणि इकडच्या साईडला दिसत आहेत, ते काय कपलिंग कॉईल्स आहेत किंवा मग लोड कॉईल आहे. आणि या आय सी पी झोनला 4 झोन्स आहेत. बघा, हा पहिला आहे नॉर्मल ॲनालिटिकल एन झेड, दुसरा झोन आहे नॉर्मल रेडिएशन, तिसरा झोन आहे इंडक्शन झोन आय आर, आणि चौथा झोन आहे प्री हिटिंग झोन पी झेड. अशा प्रकारे 4 डिफरंट झोन्स आहेत. आणि हे काय आहे, मग कपलिंग पॉईंटला जॉईंट आहे, त्याला ते प्रोव्हाइड करतात. मग आणि हा जो एअर आहे, हा काय ऑर्गॉन गॅस. ऑर्गॉन गॅस कुठं पास होतो आहे, मग सर्क्युलेट थ्रू द डिस्चार्ज ट्यूबकडे काय होतो, पास होतो आहे. अशा प्रकारे हे आय सी पी सोर्सचं कन्स्ट्रक्शन आहे. नेक्स्ट आहे वर्किंग ऑफ द आय सी पी सोर्स. द मेकॅनिझम ऑफ आय सी पी टॉर्च इज टेकिंग प्लेस इन 5 स्टेजेस. आता या वर्किंगमध्ये काही 5 स्टेजेस दिलेले आहे. तर पहिली स्टेज आहे आर्गॉन गॅस इज सर्क्युलेटेड थ्रू आउट द कोॲक्झियल ट्यूब.
मग हा जो आर्गॉन गॅस असेल पहिल्या स्टेजला काय करतो तर तो सर्क्युलेट होतो. कुठं सर्क्युलेट होतो मग कोॲक्झियल ट्यूबमध्ये. आता कोॲक्झियल ट्यूब म्हणजेच काय द ट्रान्समिशन ऑफ लाईट अँड द कन्सिस्ट ऑफ द ट्यूब इज इलेक्ट्रिकली कंडक्टर द मटेरियल सराउंडिंग द सेंट्रल कंडक्टर हेल्ड इन द प्लेस ऑफ द इन्सुलेटर. त्यालाच काय म्हणतात मग कोॲक्झियल ट्यूब. म्हणजेच कोॲक्झियल ट्यूब म्हणजेच काय द व्हॅक्यूम सोलर कलेक्टर इट इज ऑल्सो कॉल्ड स्पेस ट्यूब. आणि हीट ॲब्सॉर्बिंग ट्यूब इज अ टू मेटल ट्यूब विथ आउटर ट्यूब अँड इनर ट्यूब. म्हणजे आउटर ट्यूबला कवरिंग कोण करतं इनर ट्यूब करते. आणि जी आउटर ट्यूब असेल इज वेल्डेड विथ द हीट ऑफ ॲब्सॉर्ब अँड बॉटम ऑफ द ट्यूब अँड आउटर ट्यूब इज सिलेक्टेड. म्हणजे या कोॲक्झियल ट्यूबमध्ये दोन मेटल ट्यूब असतात. एक आउटर ट्यूब असते आणि एक इनर ट्यूब असते. आणि जी आउटर ट्यूब असेल तर ती वेल्डेड केलेली असते कोणाने मेटलने. आणि त्याच्या ज्या बॉटम काय होतं मग ॲब्सॉर्ब होतो. आणि तेव्हा ती ट्यूब काय होते मग आउटर ट्यूब काय होते सील्ड होते. त्यालाच काय म्हणतात मग कोॲक्झियल ट्यूब. म्हणून हा आर्गॉन गॅस आहे तर तो सर्क्युलेट कुठं होतो मग कोॲक्झियल ट्यूबमध्ये. केव्हा पहिल्या स्टेजमध्ये. नेक्स्ट स्टेजमध्ये दॅट इज सेकंड स्टेजमध्ये रेडिओ फ्रिक्वेन्सी इज फील्ड इज अप्लाइड सो दॅट आर्गॉन गॅस स्टार्ट द सर्क्युलेटिंग अराउंड फ्रिक्वेन्सी सिग्नल. मग ही जी रेडिओ फ्रिक्वेन्सी असेल तर ती आर्गॉन गॅस स्टार्ट होतो तेव्हा सर्क्युलेट होताना त्याची फ्रिक्वेन्सी तो काय दाखवतो ती फ्रिक्वेन्सी काय दाखवतो तो आर्गॉन गॅस सिग्नल दाखवतो. मग रेडिओ फ्रिक्वेन्सी म्हणजे काय तर रेडिओ फ्रिक्वेन्सी इज कॅरीड आउट द करंट सिस्टीम इट इज मेजरमेंट ऑफ रिप्रेझेंटिंग द ऑसिलेशन of the electromagnetic radiation spectrum. It is also called as radio frequency. नेक्स्ट थर्ड स्टेजमध्ये काय होतं मग द आर्गॉन गॅस गेट चार्ज आयन प्रोड्युसेस इलेक्ट्रॉन अँड चार्ज आर्गॉन आयन. मग हा जो आर्गॉन गॅस असेल तर तो आर्गॉन गॅस काय दाखवतो चार्ज इलेक्ट्रॉन दाखवतो. त्याचे चार्ज आर्गॉन आयन दाखवतो किंवा मग इलेक्ट्रॉन तो प्रोड्यूस करतो. आता आर्गॉन गॅसचा ॲटॉमिक नंबर काय आहे मग 18 आहे. आणि आर्गॉन गॅस हा काय नोबल गॅस आहे. तो कशामध्ये येतो एलिमेंटमध्ये येत असतो. नेक्स्ट स्टेज आहे फोर्थ स्टेज अ स्पार्क इज अप्लाइड ॲट द माउथ ऑफ कोॲक्झियल ट्यूब टू प्रोड्यूस द प्लाझ्मा. जेव्हा कोॲक्झियल ट्यूबचं जे माउथ असेल तर तो प्रोड्यूस कोणाला करतो प्लाझ्माला प्रोड्यूस करतो. पण कशाच्या सहाय्याने अ स्पार्क. आता स्पार्क म्हणजे काय द इलेक्ट्रिक डिस्चार्ज दॅट ऑकर्स वेन द सफिशियंटली हाय इलेक्ट्रिक फील्ड create an ionizer electric conductance. It is also called as spark. नेक्स्ट स्टेपमध्ये काय होतं फिफ्थ स्टेज अ लिक्विड सॅम्पल ऑफ एनालाइट इज इंजेक्टेड इन टू प्लाझ्मा टू पंक्चर द प्लाझ्मा अँड इनकॅप्सुलेटेड द सॅम्पल ॲट अ व्हेरी हाय टेम्परेचर इन इट. मग जेव्हा प्लाझ्मा जेव्हा आपण लिक्विड सॅम्पलमध्ये इंजेक्ट करतो किंवा मग ॲनालाइट करतो तेव्हा त्या सॅम्पलचं जे टेम्परेचर असेल तर ते सॅम्पलचं टेम्परेचर काय असणार आहे मग हाय असणार आहे. आता प्लाझ्मा पंक्चर म्हणजेच काय तर रिटर्न ऑर एक्सचेंज ऑफ द ब्लड प्लाझ्मा त्याला काय म्हणतात प्लाझ्मा पंक्चर. आणि इनकॅप्सुलेटेड म्हणजेच काय इट इज ॲक्ट ॲज अ एनक्लोजिंग इन द कॅप्सूल. म्हणजे जेव्हा लिक्विड सॅम्पल ॲनालाइट करतो किंवा मग इंजेक्ट करतो प्लाझ्मामध्ये तेव्हा त्याचं टेम्परेचर काय असणार आहे मग हाय असणार आहे. नेक्स्ट स्टेजमध्ये सिक्स स्टेज आहे तर रेडिओ फ्रिक्वेन्सी फील्ड कॉजेस आयोनायझेशन अँड फॉर्मेशन. आता आयोनायझेशन म्हणजेच काय द मॉलिक्यूल आर कन्वर्टेड टू इलेक्ट्रिकली चार्ज ॲटम ऑर मॉलिक्यूल. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज आयोनायझेशन. म्हणजे रेडिओ फ्रिक्वेन्सीचं कॉज काय आहे आयोनायझेशन फॉर्मेशन ऑफ प्लाझ्मा सॅम्पल अँड एरिओसोल. पंक्चेस द होल ऑफ प्लाझ्मा कॅरीड आउट टू सेंटर ऑफ प्लाझ्मा. म्हणजे जेव्हा सेंटरचा जो प्लाझ्मा असेल तर तो प्लाझ्मा कसा असेल होल असेल. आणि त्या एरिओसोल सॅम्पलमध्ये आयोनायझेशन आणि फॉर्मेशन होईल. रेडिओ फ्रिक्वेन्सी काय दाखवेल मग सिग्नल दाखवेल. वेअर द डिझोलेशन. आता डिझोलेशन म्हणजे काय तर डिझोलेशन ऑफ द सॉल्वंट अँड कॉम्पोनंट फ्रॉम द पार्टिकल. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज डिझोलेशन. वेपरायझेशन म्हणजेच काय मग बॉइलिंग. ॲटोमायझेशन म्हणजेच काय मग द प्रोसेस इज कन्वर्टिंग अँड ॲनालाइट इन अ सॉलिड लिक्विड अँड गॅस. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज ॲटोमायझेशन. आणि आयोनायझेशन म्हणजेच काय मग मॉलिक्यूल आर कन्वर्टेड टू इलेक्ट्रिकली चार्ज ॲटम ऑर मॉलिक्यूल. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज आयोनायझेशन. म्हणजे ही जी रेडिओ फ्रिक्वेन्सी आहे तर ती कोणाला कॉज असते मग आयोनायझेशन फॉर्मेशन ऑफ प्लाझ्मा सॅम्पल असेल तर प्लाझ्मा सॅम्पलचं एरिओसोल पंक्चेस किंवा मग प्लाझ्माचं जे सेंटर असेल तर त्या प्लाझ्मा सेंटरमध्ये आयोनायझेशन फॉर्मेशन कोण करेल मग प्लाझ्मा
करणार आहे. पण कोणाच्या सहाय्याने? डिझॉल्युशन, वेपरायझेशन, ॲटोमायझेशन अँड आयोनायझेशनच्या सहाय्याने. अशा प्रकारे हे ICP सोर्सेसचं वर्किंग आहे. तर हा इम्पॉर्टंट टॉपिक आहे, परीक्षेला विचारलं जाऊ शकतो. तर तुम्हाला परीक्षेला प्रश्न येऊ शकतो की एक्सप्लेन द इंडक्टिव्ह कपल प्लाझ्मा सोर्स विथ डायग्रॅम, कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग. 6 मार्काला हा प्रश्न येऊ शकतो. तर सर्वांनी याचा अभ्यास करायचा आहे.